last lecture, we have seen physical properties of. Today, we will see polarity of carbonyl group. Polarity of carbonyl group ही याच्यावर होणाऱ्या रिएक्शन साठी महत्त्वाची आहे. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन याच्यापैकी कुठल्या रिएक्शन अल्डिहाइड कीटोन फेवर करतो याच्यासाठी आपल्याला पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप हे महत्त्वाचं आहे. तर बघा, द पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप, polarity of carbonyl originates from higher electronegativity of oxygen relative to carbon as well as resonance effect. तर पोलॅरिटी ही डिपेंड आहे दोघांच्या डिफरंट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असल्यामुळे. कार्बन अँड ऑक्सिजन दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही मुळे. बघा, ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे म्हणून त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आलेला आहे, पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आणि कार्बन वर आहे डेल्टा. सेकंड स्ट्रक्चर मध्ये बघा, बी स्ट्रक्चर मध्ये कार्बन अँड ऑक्सिजन यांच्यामध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे आणि ऑक्सिजन वर 2 लोन पेअर्स प्रेझेंट आहेत. तिसऱ्या स्ट्रक्चर मध्ये कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामधला जो डबल बॉन्ड आहे तो लोन पेअर म्हणून ऑक्सिजन वर प्रेझेंट आहे. आणि या स्ट्रक्चर मध्ये कार्बन हा मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये रेझोनन्स इफेक्ट प्रेझेंट असतो. रेझोनन्स इफेक्ट हा कार्बोनिल कार्बन आणि त्याला अटॅच असलेला हायड्रॉक्सिल ग्रुपमुळे तो प्रेझेंट आहे. अशा पद्धतीने कार्बोनिल कार्बन आणि शेजारचा ऑक्सिजन जेव्हा ऑक्सिजन वरचे लोन पेअर कार्बन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड तयार करतात तेव्हा कार्बोनिल कार्बन मधला एक बॉन्ड त्याच्या लोन पेअर ऑक्सिजनला सोडतो. अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये रेझोनन्स इफेक्ट तयार होतो. आणि जे लास्ट स्ट्रक्चर आहे ते रेझोनन्स हायब्राइड आहे. रेझोनन्स हायब्राइड दिलेलं आहे बघा, कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये पार्शियल डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. तर आपण बघितलं पोलॅरिटी ही कार्बोनिल ग्रुपला का तयार होते, तर कार्बन आणि ऑक्सिजन यांच्या डिफरन्स इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमुळे आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या रेझोनन्स इफेक्टमुळे. द कार्बोनिल कार्बन हॅज पॉझिटिव्ह पोलॅरिटी, देअरफॉर इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट. As a result, this carbon atom is electrophilic, means electron loving, and is susceptible to attack by a nucleophile. हा कार्बन जो आहे तो मोर पॉझिटिव्ह आहे म्हणून त्याला इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हटलेलं आहे. आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजे इलेक्ट्रॉन लव्ह. आणि त्याच्यामुळे येणारा न्यूक्लियोफाइल जो निगेटिव्ह चार्ज त्याच्यावर प्रेझेंट आहे त्याच्यामुळे हा इझिली अट्रॅक्ट होतो पॉझिटिव्ह चार्ज असलेला कार्बनकडे आणि म्हणून कार्बोनिल कार्बनला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मोर फेवरेबल असतात. पुढे रिएक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. रिएक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स इज ड्यू टू पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप which results in electrophilicity of carbon. In general, aldehydes are more reactive than ketones towards nucleophilic attack. This can be well explained in terms of both electronic effects and steric effect. The reactivity of aldehydes and ketones ही कशामुळे आहे तर पोलॅरिटी मुळे आहे, कार्बोनिल ग्रुपच्या पोलॅरिटी मुळे. त्याच्यामुळे कार्बन हा मोर पॉझिटिव्ह होतो आणि ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह होतो. आणि त्याचमुळे अल्डिहाइड हा मोर रिएक्टिव्ह आहे कीटोन पेक्षा. का तर जो कार्बन आहे तो मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे
आपल्याला कंपॅरिझन बघायचंय अल्डिहाइड आणि कीटोन्स मध्ये. अल्डिहाइड मध्ये हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट असलेला कार्बन तो अटॅच असेल एका, तो अटॅच आहे इथे एक अल्किल ग्रुप आणि एक असेल हायड्रोजन. तर एक अल्किल ग्रुप हा काय आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजेच इलेक्ट्रॉन डोनेट करतं कार्बनला आणि त्याच्यामुळे कार्बनला इलेक्ट्रॉन्स मिळतात. पण जेव्हा तो कीटोन मध्ये प्रेझेंट असेल तेव्हा त्याच्यावर दोन अल्किल ग्रुप प्रेझेंट आहेत. दोघही कसे आहेत, इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत. दोघही कार्बनला इलेक्ट्रॉन्स प्रोव्हाइड करणार आहेत. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन कार्बनला मिळतील तेवढा तो इलेक्ट्रॉन निगेटिव्ह होणार आहे. मग अल्डिहाइड मध्ये जो कार्बन आहे त्याच्यापेक्षा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह हा कीटोन मधला कार्बन असेल. त्याच्यामुळे येणारा न्यूक्लियोफाइल हा सुद्धा निगेटिव्हली चार्ज आहे. म्हणून अल्डिहाइड मोर रिएक्टिव्ह आहेत कीटोन्स पेक्षा, कारण अल्डिहाइड मध्ये ओनली वन अल्किल ग्रुप प्रेझेंट and in ketone two alkyl groups are present. Influence of electronic effect. Alkyl groups have electron donating inductive effect. इलेक्ट्रॉन डोनेट करतायत हा कुठल्या इफेक्ट नुसार, तर इंडक्टिव्ह इफेक्ट नुसार. A ketone has two electron donating alkyl groups bonded to carbonyl carbon which are responsible for decreasing its पॉझिटिव्ह पोलॅरिटी. दोघही इलेक्ट्रॉन डोनेट करतात त्याच्यामुळे पॉझिटिव्ह पोलॅरिटी त्याची कमी होते. बट इन अल्डिहाइड्स have only one electron donating group bonded to carbonyl carbon. This makes aldehydes more electrophilic than ketones. Next, steric effect. कार्बोनिल कार्बनला न्यूक्लियोफाइल अटॅक होतो. याची दोन कारण आहेत. पहिलं बघितलं आपण इलेक्ट्रॉनिक इफेक्ट, दुसरा आहे स्टेरिक इफेक्ट. Two bulky alkyl groups in ketone come in the way of incoming nucleophile. कीटोन मध्ये जे दोन अल्किल ग्रुप्स आहेत, बल्की अल्किल ग्रुप्स, याच्यामुळे इथे क्राउडिंग तयार होतं. दिस इज कॉल्ड स्टेरिक हिंड्रन्स टू न्यूक्लियोफिलिक अटॅक. येणारा जो न्यूक्लियोफाइल आहे त्याच्या अटॅकसाठी इथे स्टेरिक हिंड्रन्स तयार होतो, म्हणजे क्राउडिंग असतं तिथे. आणि दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये म्हणजेच अल्डिहाइड मध्ये एकच अल्किल ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे येणारा न्यूक्लियोफाइल हा इझिली अटॅक करू शकतो कार्बोनिल कार्बनला. ऑन द अदर हँड, न्यूक्लियोफाइल कॅन इझिली अटॅक द कार्बोनिल कार्बन इन अल्डिहाइड बिकॉज इट हॅज वन अल्किल ग्रुप and is less crowded or sterically less hindered. Hence, aldehydes are more easily attacked by nucleophiles. न्यूक्लियोफाइलचे इझिली अटॅक हे अल्डिहाइडला होतं. नंतर लॅबोरेटरी टेस्ट फॉर अल्डिहाइड्स अँड कीटोन. Aldehydes are easily oxidized to carboxylic acid and therefore act as reducing agents towards mild oxidizing agents. अल्डिहाइड्स हे इझिली ऑक्सिडाइज होतात कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आणि त्याच्यामुळे ते रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतात ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर. कशामुळे, तर त्याच्यावर प्रेझेंट असलेल्या कार्बोनिल कार्बनवर प्रेझेंट असलेल्या हायड्रोजनमुळे. परंतु कीटोन मध्ये डू नॉट हॅव हायड्रोजन ॲटम डायरेक्टली अटॅच टू कार्बोनिल कार्बन. कीटोनला दोघं साईडला अल्किल ग्रुप असल्यामुळे तिथे हायड्रोजन नाही आहे ऑक्सिडेशन साठी, म्हणून दे आर नॉट ऑक्सिडाइज बाय माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. ऑन द बेसिस ऑफ दिस डिफरन्स in the reactivity, aldehydes and ketones are distinguished by following tests. तर त्यांचे डिस्टिंग्विश केलं जातं दिलेल्या टेस्ट नुसार. ज्या ग्रुपचं ऑक्सिडेशन होत आहे म्हणजे त्याच्यामध्ये अल्डिहाइडिक कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे आणि जिथे ऑक्सिडेशन होणार नाही तिथे कीटोनिक कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असेल. पहिली रिएक्शन आहे टेस्ट गिवन बाय ओनली अल्डिहाइड. स्किप टेस्ट
When alcoholic solution of aldehyde is treated with few drops of skip reagent, pink or red or magenta color appears. स्किप रिएजंटचे काही फ्यू ड्रॉप्स त्याच्यामध्ये टाकले सोल्युशन अल्डिहाइड किंवा कीटोनच्या सॅम्पल मध्ये, तर त्याचा कलर चेंज होईल, पिंक, रेड और मजेंटा. दिस कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइडिक ग्रुप. अल्डिहाइडिक ग्रुप त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. सेकंड, टोलन टेस्ट और सिल्वर मिरर टेस्ट. Tollens test or silver mirror test. When an aldehyde is boiled with Tollens reagent, ammonical silver nitrate, silver mirror is formed. The aldehyde is oxidized to carboxylate ion by Tollens reagent, and Ag plus ion is reduced to Ag. त्याच्यावरचा चार्ज हा कमी होतोय, त्याच्यामुळे रिडक्शन होते तिथे. रिएक्शन बघा, अल्डिहाइड RCHO ह्याला रिएक्ट केलं टोलन्स रिएजंट बरोबर 2AgNH3 प्लस 3OH मायनस. इथे हायड्रोजन जो होता त्याचं रिडक्शन झालेला RCOO मायनस तयार झाला प्लस 2Ag प्लस 4NH3 प्लस 2H2O आणि Ag प्लस हा चेंज झालेला आहे Ag मध्ये, म्हणून तिथे रिडक्शन होते. पुढे फेलिंग सोल्युशन. व्हेन अ मिक्सचर ऑफ एन अल्डिहाइड अँड फेलिंग सोल्युशन इज बॉइल्ड इन हॉट वॉटर, a red precipitate of cuprous oxide is formed. An aldehyde is oxidized to carboxylate ion by failing solution, and Cu2 plus ion is reduced to Cu plus. It may be noted that alpha hydroxy ketone also gives this test positive. मिक्सचर आहे इथे अल्डिहाइड अँड फेलिंग सोल्युशनचं, त्याला हॉट वॉटर बरोबर बॉईल केलं तर इथे सुद्धा रिडक्शन होतंय अल्डिहाइडचं. हायड्रोजन हा रिमूव्ह होतोय आणि प्रॉडक्ट मिळतोय RCOO मायनस प्लस Cu2O प्लस 3H2O. क्युप्रस वर 2 प्लस चार्ज कॉपरचा हा चेंज होतोय +1 चार्ज मध्ये. इथे चार्ज रिड्यूस होतोय म्हणजे रिडक्शन होतोय मेटलचं. पोलॅरिटी ऑफ कार्बोनिल ग्रुप बघितलं, कार्बन हा त्याच्यामध्ये मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. रिएक्टिव्हिटी अल्डिहाइड्स आणि कीटोन्स यांच्यामध्ये न्यूक्लियोफिलिक रिएक्शन साठी अल्डिहाइड हा मोर रिएक्टिव्ह आहे, कारण त्याच्यावर एकच अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट अँड स्टेरिक इफेक्ट या दोघं कारणांमुळे अल्डिहाइडची रिएक्टिव्हिटी न्यूक्लियोफिलिक ऍडिशन साठी इथे महत्वाची आहे. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणजे एक अल्किल ग्रुप त्याच्यावर प्रेझेंट आहे, कीटोन मध्ये तिथे 2 आहे, त्याच्यामुळे कीटोन मध्ये स्टेरिक हिंड्रन्स सुद्धा प्रेझेंट आहे, म्हणून अल्डिहाइड मोर फेवरेबल आहे न्यूक्लियोफिलिक ऍडिशन साठी. त्याच्यानंतर आपल्याला रिएक्शन्स बघायचे आहेत. पुढे केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स विथ न्यूक्लियोफाइल. Chemical reactions of aldehyde and ketones with nucleophile. In all these reactions, nucleophile attacks on positively charged electrophilic carbonyl carbon. न्यूक्लियोफाइलचा ऍडिशन हे पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या कार्बोनिल कार्बनला होणार आहे. त्याच्यामध्ये पहिली रिएक्शन आहे
Addition of hydrogen cyanide means HCN. या रिएक्शनला सुरुवात करायची आहे. हायड्रोजन सायनाइड अक्रॉस कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स टू प्रोड्यूस सायनोहायड्रिन. HCN चे ॲडिशन जेव्हा कार्बोनिल कार्बनला होईल अल्डिहाइड किंवा कीटोन्स मध्ये, तर पहिल्यांदा सायनोहायड्रिन तयार होईल. सायनोहायड्रिनचे स्ट्रक्चर आपल्याला रिएक्शन मध्ये बघायचे. CN- अटॅक ऑन इलेक्ट्रोफिलिक कार्बन. CN- HCN चे डिसोसिएशन है H+ एंड CN- असं होईल. जो न्यूक्लियोफाइल आहे CN- हा कार्बोनिल कार्बनला अटॅक करेल. दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड और बेस. दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड और बेस. एग्जाम्पल बघू. कीटोन RC डबल बॉन्ड O R' प्लस HCN सायनोहायड्रिन तयार होतो. CN- जो आहे तो कार्बोनिल कार्बनला अटॅक करतो. CN- डबल बॉन्ड ब्रेक होऊन ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन डेन्सिटी येते आणि H+ ऑक्सिजन घेतो. अशा पद्धतीने RC CN अटॅच झाला आहे कार्बोनिल कार्बनला आणि ऑक्सिजनने H+ घेतलेला आहे. अशा पद्धतीने सायनोहायड्रिन इथे तयार होतोय. कार्बोनिल कार्बनला ऍडिशन करायचं CNचं आणि ऑक्सिजनला ऍडिशन करायचं हायड्रोजनचं. एक्झाम्पल बघू आपण. फॉर एक्झाम्पल ऍसिटाल्डिहाइड प्लस HCN. CN- चं ऍडिशन होणार आहे कार्बनला आणि ऑक्सिजनला ऍडिशन होणार आहे हायड्रोजनचं CN and H. म्हणून आपल्याला प्रोडक्ट मिळतोय CH3CrCnOH. ऍसिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन. ऍसिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन. नेक्स्ट एक्झाम्पल इज ऍसिटोन. ऍसिटोनवर सुद्धा HCN चं ऍडिशन होतं. CN हा कार्बनला अटॅच होतो आणि हायड्रोजन ऑक्सिजनला. प्रोडक्ट मिळतो ऍसिटोन सायनोहायड्रिन. ऍसिटोन सायनोहायड्रिन. कार्बन CN CH3 and OH. Acetone cyanohydrin. Next reaction is addition of NaHSO3. Sodium bisulfite. Addition of NaHSO3. Sodium bisulfite. Aldehydes and ketones react with saturated aqueous solution of NaHSO3 to give crystalline precipitate of sodium bisulfite. अडप. एक्झाम्पल आहे ऍसिटाल्डिहाइड. फॉर्म्युला CH3 डबल बॉन्ड OH प्लस NaHSO3. इथे सुद्धा डिसोसिएशन होणार आहे. NaSO3- प्लस H+. H+ हा सेपरेट होतोय डिसोसिएशन होताना. न्यूक्लियोफाइल आहे NaSO3-. न्यूक्लियोफाइलचा अटॅक हा कार्बोनिल कार्बनला होईल आणि हायड्रोजन हा ऑक्सिजनला अटॅच होईल. अशा पद्धतीने ऍसिटाल्डिहाइड सोडियम बायसल्फाइड अडप इथे प्रोडक्ट तयार होतो. प्रोडक्ट कसा आला बघा. CH3 कार्बोनिल कार्बनला एक हायड्रोजन आणि न्यूक्लियोफाइलचे ऍडिशन SO3 Na आणि ऑक्सिजनला हायड्रोजन अटॅच झालेला आहे. Acetone. Next example is acetone. CH3 डबल बॉन्ड O CH3. रिएक्ट केलंय सोडियम बायसल्फाइड बरोबर. रिएक्शन झाल्यानंतर न्यूक्लियोफाइल येणारा SO3 Na- हा अटॅच होतोय कार्बोनिल कार्बनला आणि ऑक्सिजनला हायड्रोजन अटॅच होतोय. अशा पद्धतीने ऍसिटोन सोडियम बायसल्फाइड अडप तयार होतोय. कार्बोनिल कार्बनला फक्त न्यूक्लियोफाइल ऍड होणार आहे NaSO3- आणि ऑक्सिजनला हायड्रोजन ऍड होणार आहे. नेक्स्ट रिएक्शन इज ऍडिशन ऑफ अल्कोहोल. ऍडिशन ऑफ अल्कोहोल. ROH म्हणजेच अल्कोहोल याचे ऍडिशन आपल्याला करायचे आहे कीटोन किंवा ऍसिटाल्डिहाइडला.
न्यूक्लियोफाइलचे ऍडिशन हे कार्बोनिल कार्बनला होणार आहे. Addition of alcohol to carbonyl group of aldehyde in presence of strong acid to form hemiacetal and acetal. जेव्हा कार्बोनिल कार्बनला अल्डिहाइड मध्ये किंवा कीटोन मध्ये स्ट्रॉंग ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये अल्कोहोलचे ऍडिशन होईल तेव्हा acetal तयार होणार आहे. Addition of alcohol to carbonyl group of ketone in presence of strong acid to form hemiketal and ketal. Hemiketal and ketal. कीटोनवर जेव्हा आपण ऍडिशन केलेलं आहे ROH चं ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये तर RO मायनस हा न्यूक्लियोफाइल ऍड होईल कार्बोनिल कार्बनला. डिसोसिएशन RO मायनस प्लस H प्लस अशा पद्धतीने अल्कोहोलचं होईल. न्यूक्लियोफाइल असेल RO मायनस याचे ऍडिशन होईल कार्बोनिल कार्बनला आणि हेमिॲसिटल इथे तयार होतोय. कार्बोनिल कार्बनला OR चं ऍडिशन केलेलं आहे. कार्बोनिल कार्बनला OR चं ऍडिशन झालेलं आहे आणि ऑक्सिजनला हायड्रोजनचं ऍडिशन झालेलं आहे. पुन्हा जर त्याच्यावर अल्कोहोलचं ऍडिशन केलं तर जो OH ग्रुप आहे तो OR मायनसने रिप्लेस होतो. म्हणजे न्यूक्लियोफाइलच्या ऍडिशन तिथे त्या कार्बनला होतंय. अशा पद्धतीने इथे ऍसिटल तयार होते. कीटोनवर आपण अल्कोहोलचं ऍडिशन केलं RO मायनस न्यूक्लियोफाइल हा कार्बोनिल कार्बनला अटॅच होतो आणि ऑक्सिजनला हायड्रोजन अटॅच होतो. पुन्हा ऍडिशन केलं अल्कोहोलचं तर OH जो आहे कार्बनला अटॅच तो रिप्लेस होतो OR ने आणि ऍसिटल तयार होतो. ऍसिटल तयार होते. एक्झाम्पल बघू आपण. अल्डिहाइड. अल्डिहाइडला रिएक्ट केले RC डबल बॉन्ड OH प्लस R-OH in presence of acid, dry HCl or dilute HCl. याच्यामधले OR मायनस जो आहे तो कार्बोनिल कार्बनला अटॅच होतोय आणि ऑक्सिजनला हायड्रोजन अटॅच होतोय. हेमिॲसिटल इथे तयार झालेले बघा RCH OH OR मायनस येणारा हा न्यूक्लियोफाइल आणि हायड्रोजनचं ऍडिशन झालेलं आहे ऑक्सिजनला. हेमिॲसिटल अनस्टेबल आहे. दुसऱ्या स्टेप मध्ये पुन्हा त्याच्यावर अल्कोहोलचं ऍडिशन केलं ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये तर OH हा रिप्लेस होईल OR मायनसने. OH हा सुद्धा रिप्लेस होणार आहे OR मायनसने. स्ट्रक्चर आहे RCH OR-OR-. इथे हा ऍसिटल स्टेबल आहे म्हणून फर्दर रिएक्शन इथे होणार नाही. तर या रिएक्शन मध्ये आपण बघितलं. पुन्हा एक एक्झाम्पल बघू. कीटोन. कीटोनवर जेव्हा ऍडिशन होईल RC डबल बॉन्ड OR प्लस इथेन 1,2 डायोल. इथेन 1,2 डायोल. तर याच्यामध्ये दोन अल्कोहोलिक ग्रुप प्रेझेंट आहे OH इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. तर न्यूक्लियोफाइल जो तयार होतोय तो बघा O मायनस CH2 O मायनस. दोघं एंडला न्यूक्लियोफाइल तयार होतोय. एक एंड जे आहे ते कार्बोनिल कार्बनला अटॅच होईल आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑक्सिजनला जाईल. तर दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये इथे आधीच्या एक्झाम्पल मध्ये हायड्रोजन ऑक्सिजन घेत होता. इथे हा ऑक्सिजन दुसऱ्या एंडला अटॅच होतो. दुसऱ्या एंडला अटॅच होतो आणि स्ट्रक्चर तयार होते सायक्लिक कीटल RCR OCH2 हो अशा पद्धतीने सायक्लिक कीटल इथे तयार होतो. Acetal and ketals are hydrolyzed with aqueous mineral acid to give corresponding aldehydes and ketones respectively. रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. पुन्हा जर ऍसिटल आणि कीटल्सला ऍसिड बरोबर हायड्रोलाइज केलं तर पुन्हा त्याच्यापासून स्टार्टिंग अल्डिहाइड्स अँड कीटोन्स तयार होतील. नेक्स्ट रिएक्शन आहे न्यूक्लियोफिलिक ऍडिशन elimination of aldehydes and ketones with ammonia derivatives. अमोनिया बरोबर रिएक्शन आपल्याला इथे बघायची आहे. अमोनिया डेरिव्हेटिव्ह
म्हणजे NH3 जो आहे त्याच्यावरचे जे हायड्रोजन आहेत ते सबस्टिट्यूटेड असतील तर त्याला अमोनिया डेरिव्हेटिव्ह असं म्हटलं जातं. हायड्रोजन हे रिप्लेस झालेले असतील वेगवेगळ्या सबस्टिट्युएंटनी. रिएक्शन बघा, aldehydes and ketones undergoes elimination reaction with some ammonia derivative to give product containing C double bond and imines. C double bond N म्हणजे imine. जेव्हा अल्डिहाइड्स अँड कीटोन्स मध्ये इलिमिनेशन रिएक्शन होते, इलिमिनेशन म्हणजे एखादा स्मॉल ग्रुप इथे इलिमिनेट होईल, रिमूव्ह होईल विथ सम अमोनिया डेरिव्हेटिव्ह टू गिव्ह प्रोडक्ट कंटेनिंग कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन called imines. This reaction is reversible and takes place in presence of weak acid. रिएक्शन रिव्हर्सिबल आहे आणि वीक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये होते. दिस सबस्टिट्यूटेड इमाइन इज कॉल्ड स्किप बेस. दिस सबस्टिट्यूटेड इमाइनला स्किप बेस असं म्हणतात. जी आपण आधी रिएक्शन बघितली होती आयडेंटिफिकेशन ऑफ अल्डिहाइड साठी. तर ही रिएक्शन बघू आपण. अल्डिहाइड और कीटोन react with substituted ammonia or ammonia derivative NH2Z. Z हा त्याच्यावरचा सबस्टिट्युएंट आहे. तर इथे रिएक्शन होताना बघा, रिएक्शन होत असताना इथे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतोय. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन या स्टेपला इथे नायट्रोजनचं ऍडिशन होतं. नायट्रोजनचं ऍडिशन झाल्यानंतर कार्बन, इथे नायट्रोजनचं ऍडिशन झाल्यानंतर ऑक्सिजन हायड्रोजन देतो. अशा पद्धतीने इथे स्ट्रक्चर तयार होईल. कार्बन ज्याला दोन सबस्टिट्युएंट आहे, बॉन्ड तयार झाला नायट्रोजन मध्ये आणि त्याच्यावरचा जो ऑक्सिजन आहे त्याने हायड्रोजन देतो. नंतर नायट्रोजनला एक सबस्टिट्युएंट प्रेझेंट आहे, त्याचबरोबर तिथे हायड्रोजन सुद्धा प्रेझेंट आहे. मायनस H2O. H2O मॉलिक्यूल रिमूव्ह होत असताना तिथे डबल बॉन्ड तयार होईल. डबल बॉन्ड तयार होईल. कार्बन डबल बॉन्ड N, Z हा नायट्रोजनचा सबस्टिट्युएंट प्लस H2O. अशा पद्धतीने तिथे इमाइन तयार होणार आहे. रिएक्शन होत असताना ऍडिशन करायचे अमोनिया किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया. न्यूक्लियोफिलिक इलिमिनेशन रिएक्शन आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा न्यूक्लियोफाइल आहे NHZ मायनस, ज्याचं ऍडिशन होणार आहे कार्बोनिल कार्बनला आणि ऑक्सिजनला ऍडिशन होणार आहे हायड्रोजनचं. त्याच्यामुळे स्ट्रक्चर तयार होते कार्बन आणि नायट्रोजन यांच्यामध्ये बॉन्ड तयार झालेला आहे. ऑक्सिजनला हायड्रोजन अटॅच झालेला आहे आणि नायट्रोजनला हायड्रोजन अँड झेड त्याचं सबस्टिट्युएंट आहे. तर सेकंड स्टेप मध्ये मायनस H2O होईल, इलिमिनेशन होईल वॉटरचं आणि कार्बन नायट्रोजन यांच्यामध्ये डबल बॉन्ड तयार होईल. म्हणजे इमाइन स्ट्रक्चर तिथे तयार होते. खाली एक्झाम्पल दिलेले आहेत. तर पुढे बघा, वेअर झेड इज इक्वल टू, झेड हे कुठले सबस्टिट्युएंट असतील? आर अल्किल ग्रुप असेल, AR अरिल ग्रुप असेल, और NH2 असेल, NHC6H5 असेल किंवा NHCO NH2 असेल, NHC6H3NO2 असेल. अशा पद्धतीने झेड हा आहे. तर बघा दिलेल्या चार्ट मध्ये आहे, वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले आहेत अल्डिहाइड्स किंवा कीटोन्स बरोबर. पहिल्यांदा NH2OH हा हायड्रोक्सिल अमाइन अटॅच होतोय. मायनस H2O झाल्यानंतर ऑक्झाईम तयार होतोय. ऑक्झाईमचे स्ट्रक्चर आहे RC डबल बॉन्ड NOH. कार्बनला एक अल्किल ग्रुप अटॅच आहे. सेम आधीच्या रिएक्शन सारखं NHOH मायनस हा न्यूक्लियोफाइलचं ऍडिशन कार्बोनिल कार्बनला होईल. एक हायड्रोजन राहिलेला हा ऑक्सिजनला अटॅच होईल आणि पुढच्या स्टेप मध्ये तो OH कार्बनला तयार झालेला कार्बनवरचा OH आणि दुसरा NHOH मायनस हा इथला हायड्रोजन हा रिमूव्ह होईल आणि कार्बन नायट्रोजन यांच्यामध्ये डबल बॉन्ड तयार होतो. अशा पद्धतीने ऑक्झाईम तयार होते. सेकंड एक्झाम्पल आहे हायड्राझोन. इथे सुद्धा हायड्राझोन तयार होतो. हायड्राझोन
कार्बन आणि नायट्रोजन यांच्यामध्ये डबल बॉन्ड आणि नायट्रोजनला NH2 ग्रुप प्रेझेंट आहे. फिनिल हायड्रोजनचं जेव्हा ऍडिशन होईल तेव्हा फिनिल हायड्रोझोन तयार होईल. RCR डबल बॉन्ड N बॉन्ड NH बॉन्ड C6H5. सेमी कार्बाझाइड NH2NH CONH2 ह्याचे सुद्धा ऍडिशन होईल विथ रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. सेमी कार्बाझोन तयार होणार आहे. C डबल बॉन्ड N NH CONH2. पुढे 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजन तेव्हा प्रोडक्ट मिळेल 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजन. तर फक्त कार्बन मधला तिथे कार्बोनिल ग्रुपच्या जागेवर जो ऑक्सिजन आहे तिथे ऍडिशन करायचंय नायट्रोजनचं. एका नायट्रोजनचं तिथे ऍडिशन केल्यानंतर पुढचा ग्रुप तसाच लिहायचा. म्हणजे बघा इथे वॉटर मॉलिक्यूल हा रिमूव्ह होतोय. इथला जो वॉटर मॉलिक्यूल आहे तो इथे रिमूव्ह होतोय आणि RC डबल बॉन्ड N NH अशा पद्धतीने राहिलेले स्ट्रक्चर सेमच असेल. वर सुद्धा NH2 इथला ऑक्सिजन हा ऑक्सिजन आणि इथला NH2 दोघांमध्ये डबल बॉन्ड द्यायचा. कार्बन डबल बॉन्ड N NH CONH2 अशा पद्धतीने नायट्रोजन वर असलेला हायड्रोजन आणि कार्बोनिल कार्बनचा ऑक्सिजन हे रिमूव्ह करून दोघांमध्ये ऑक्सिजनच्या जागेवर नायट्रोजनला अटॅच करायचा आणि पुढचा ग्रुप किती मोठा राहिला तरी तो तसाच लिहायचा. RCR डबल बॉन्ड लिहिला आपण. कार्बन नायट्रोजन यांच्यामध्ये डबल बॉन्ड तयार झाला. पुढे राहिलेला ग्रुप तसाच आहे NH C6H5. अशा पद्धतीने इथे आपण ही रिएक्शन बघितली. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन, इलिमिनेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स विथ अमोनिया डेरिव्हेटिव्ह. तर आपण आज बघितलं की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनसाठी अल्डिहाइड हा मोर रिएक्टिव्ह आहे आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनची काही एक्झाम्पल्स आपण बघितली. त्या प्रत्येक रिएक्शन मध्ये न्यूक्लियोफाईलचं ऍडिशन हे कार्बोनिल कार्बनला करायचं आणि हायड्रोजन हा ऑक्सिजनला ऍड होणार आहे. पुढच्या रिएक्शन पुढच्या लेक्चरला बघू.